ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था तसेच जनहित लोककला सेवा संस्था धापेवाड्याच्या वतीने दिनांक 1 नोव्हेंबर 2025 रोज शनिवारला गोमती हॉल कोहळी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर येथे ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्था शाखा कळमेश्वरच्या वतीने लोककलावंतांचा भव्य मेळावा व संस्थेच्या सचिव सौ. निशाताई खडसे यांच्या जन्मदिवसानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. आपण बघत आहात BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. प्रतिनिधी संजय खांडेकर धामणा लिंगा यांची रिपोर्ट. या मेळाव्यात संस्थेच्या सचिव तसेच राजश्री शाहू महाराज वयोवृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य निशाताई खडसे यांनी आपल्या भाषणात कलाकारांना शासनाच्या योजनांची माहिती देऊन कलावंत सक्षमीकरणाची माहिती दिली. तसेच ज्ञानगंगा सांस्कृतिक लोककला महिला संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाबारावजी दुपारे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. खऱ्या कलावंतासाठी आपली संस्था प्रयत्नशील राहील असे जाहीररित्या स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री मनोहरजी कुंभारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की खऱ्या कलावंतांना न्याय व हक्क मिळविण्यासाठी आणि हक्काच्या मागण्या मिळण्यासाठी सर्व कलाकार लोकांच्या सोबत राहील आणि 100 कलावंत लाभार्थीच्या ऐवजी 300 कलावंत लाभार्थी मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. पूर्णविराम. या कार्यक्रमात उपस्थित वयोवृद्ध कलाकार मानधन समिती सदस्य श्री देवीदासजी कठाने यांनी कलाकारांना आपल्या वक्तव्यातून येणाऱ्या भविष्यात जे खरे कलावंत यांच्या पाठीशी उभा राहून होणाऱ्या अत्याचार थांबविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली. तसेच भारतीय जनता पक्षाचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष श्री प्रमोदजी हत्ती यांनी आपल्या भाषणातून गेल्या काही वर्षांपासून ढासळत चाललेल्या पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी संस्थेला जी काही मदत पाहिजे ती देण्यास तयार राहील असे सांगितले. या कार्यक्रमात भजन भारूड गायनाच्या माध्यमातून कलावंतांना मार्गदर्शन केले. तसेच संस्थेचे कळमेश्वर तालुका अध्यक्ष सुनीलजी उरकुडे यांनी कलावंताच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले व कलाक्षेत्रात होणारा भ्रष्टाचार थांबविल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले. बेबीताई धुर्वे यांनी समाजामध्ये कलाकारांना या मेळाव्याद्वारे महिलांना एकत्रीकरण करण्याचे काम पूर्ण निष्ठेने पार पाडत राहील व सदैव कलाकारांसाठी झटत राहील अशी ग्वाही दिली. या मेळाव्याला महाराष्ट्र महिला अध्यक्ष सौ. पुष्पाताई निंबुळकर, विदर्भ अध्यक्ष सविता महले, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुनीता भोयर, कामठी तालुका अध्यक्ष प्रमिला वानखेडे, माला डाफ, पूर्णा वानखेडे, बिंदाबाई भोयर, नरखेड तालुका अध्यक्ष अरुणा मुळेकर, पारशिवणी तालुका अध्यक्ष वंदना मेश्राम, भिवापूर तालुका अध्यक्ष बेबी खारकर, गंगा भोयर, पुष्पा गावंडे, हिंगणा तालुका अध्यक्ष चित्राताई सयाने, राजूस भोयर, कमला आवारी, रोशना वाहने, अंकित रंगारी, विलास सरोदे, कैलाश कारेमोरे, विष्णुजी समरीक, गजानन चकोले, विदर्भ अध्यक्ष मनोहरजी धनगरे, संघटक पुरुषोत्तमजी कुंभे, अंकुश देशमुख, यशवंतजी खडगी, भुवनेश्वर वाघमारे, सुनील उरकुडे, मारोतराव टेकाडे, राजू साफळे, इंदुबाई खडसे, पांडुरंगजी काळे, चंद्रभान टापरे, विष्णुजी टोगे, भास्कर खाटके, सुरेश कवरेती, शंकरजी लांबट, युवराजजी मोवाडे, नंदराज मोवाडे, ज्योती मोवाडे, प्रमिला भक्ते, काटोल तालुका अध्यक्ष नानाभाऊ तायवाडे, नेत्रामजी सोमकुवर, जिल्हा अध्यक्ष सुधाकरजी मुळेकर, रामाजी धुर्वे, श्रावणजी क्षीरसागर, शिला भागवत, रेखा टापरे, अनिता बुरायन, अर्चना कापसे, बापूराव पाटील, नारायण टापरे, चंदू तुरणकर, उर्मिला मोहतकर, छाया काळे, सुनंदा तुरणकर, मंदा कडसाईत, नामदेव हिंगाने, किरण उरकुडे, शुभम भुरे, मधुकर शेंडे, प्रदीप देशमुख, निर्मला रेवतकर, ज्ञानेश्वर उईके, विठ्ठल लोणकर, सुरेश वैष्णव, अमोल भुरे, हरीश सिरळकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रीती ताजने त्यांनी सूत्रसंचालन केले. तसेच सुनील उरकुडे यांनी सर्व कलावंतांचे आभार मानले. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील 121 मंडळांनी आपली उपस्थिती दाखवून भजन, कीर्तन, भारूड, खडी गंमत, नाटक, गायन अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कलाकारांनी आपापली कला सादर केली. या कलाकारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या, घटना, घडामोडी आपल्या लोकप्रिय BS4 न्यूज यूट्यूब चॅनलवर. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. करता
Thank you.